जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरता संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पुढील 5 वर्षाच्या कार्यकाळाचा संकल्पनामा भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आणि संपूर्ण कोर कमिटीनी आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील दोन्ही जिल्हाध्यक्षांनी सुहास शिरसाट आणि संजय खंबायते यांनी माननीय अतुलजी सावे, भागवतजी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला। आमचे संजय केनेकर, अनुराधाताई चव्हाण, आमचे प्रशांत बम या सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये या संकल्पनाम्याच्या माध्यमातून आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काय करू शकतो याचाही एक विकास आराखडा तयार केला। आमचे नेते रावसाहेब दानवेजी यांनीही काही सूचना या ठिकाणी दिल्या। व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे कोर कमिटीचे सदस्य यांनी बसून 4-5 दिवस बसून ग्रामीण संभाजीनगरच्या विकासाकरता काय काय बाबी कराव्या लागतील याबद्दलचा एक संकल्पनामा तयार करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकारकडून येणाऱ्या ग्रामविकासाच्या योजना, 15 वित्त आयोग, 16 वित्त आयोग, 17 वित्त आयोगाकडून येणाऱ्या योजना आणि ग्रामीण महाराष्ट्राकरता महाराष्ट्र सरकारकडून येणाऱ्या ग्रामविकास कायद्यान्वये येणाऱ्या योजना, जवळपास विचार केला तर जिल्हा परिषदला फार बजेट कमी असतं, तिथला सेच फंड हा फार कमी असतो, त्यांच्याकडे जो निधी येतो तो सरकारकडनं द्यावा लागतो, DPCच्या माध्यमातून सर्व निधी पुरवावा लागतो, मुद्रांक शुल्क जे माझ्याकडे खातं आहे महसूल खातं, यातनं ज्या रजिस्ट्र्या होतात त्या रजिस्ट्र्याचा 1% सेस हा जिल्हा परिषदेला मिळतो। त्यामुळं मुद्रांक जो असतो तो मुद्रांकामुळं त्याचा सेच फंडाचं बजेट थोडं वाढतं। जेवढ्या ग्रामीण भागामध्ये रजिस्ट्री होतात त्याचा सेस त्यांना जातो। तसंच या ठिकाणी DPCच्या स्कीम असतात 48 वगैरे, त्या स्कीममधनं पैसा जातो। जनसुविधा, नागरी सुविधा, नाविन्यपूर्ण योजना, आता तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजना या योजनेतनं शेतकऱ्याचे संपूर्ण रस्ते बांधकाम करायचे। ही एक आमदाराच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। त्या बैठकीतनं जे पानन रस्ते मंजूर होतील त्या सर्वांना निधी देण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र सरकार DPCची आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो, याचं नियोजन तयार करणे, केंद्र सरकारच्या वॉटर सप्लाय विभागाचं नियोजन तयार करणे, लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून त्या बचत गटांना ॲडिशनल 1 लाख रुपयाचं, जसं नागपूरमध्ये आम्ही योजना केली त्या योजनेतनं 1 लक्ष रुपये आम्ही बचत गटाला अजून व्यवसाय करता देतो, ती योजना करायची असेल। सामाजिक न्याय म्हणजे मागासवर्गीय मोहल्ल्याचं संपूर्ण बजेट जे आहे ते सरकारच्या माध्यमातून आपण देतो। आदिवासी विकासाचं बजेट हे महाराष्ट्र सरकार डायरेक्ट झेडपी माध्यमातून खर्च करतं। प्रकल्प संचालक जे असतात ते झेडपीकडनं सर्व स्कीम मागवतात। त्यामुळे एकीकडे DRDA ग्रामीण विकास यंत्रणा जी आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही केंद्र सरकारची आहे, DRDA केंद्र सरकार तिकडनं DRDAला मजबूत करतं आणि महाराष्ट्र सरकार आणि DPC आणि त्या भागाचे आमदार ते ग्रामीण जिल्ह्याला मजबूत करतात। एकंदरीत जनतेची जास्त मागणी काय आहे तर शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे, जास्त मागणी असतं। मागासवर्गीय मूल्याची सुधारणा झाली पाहिजे, जास्त मागणी असतं। आता मागणी वाढणार आहे की सूर्यघर, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची। तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने आता शासन निर्णय केला की 15,000 रुपये महाराष्ट्र सरकार देणार सूर्यघर लावण्याकरता आणि काही पैशाचं 1,000चं सूर्यघर होतं, 15,000 हे 10,000 त्यांनी टाकले, 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही। दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतीपंपाचं आपण वीज बिल माफ केलं आणि पुढं 5 वर्ष वीज बिल घेणार नाही। आता मोठ्या प्रमाणावर सोलर पंप देण्याचा निर्णय आपण केला आहे। 3 लाख रुपयाचा पंप एक 25,000 रुपयात द्यायचा
अतुल सावेजीकडे अपारंपरिक ऊर्जा आहे. मुख्यमंत्री मॉनिटर करतायत. अतुल सावे डिपार्टमेंट बघतं सोलर पंपाचं. रूफटॉप सोलर लावणे प्रत्येक घराला एक मोठी योजना संभाजीनगर जिल्हा परिषद करू शकतं. संभाजीनगर जिल्हा परिषद सर्व शाळा, सर्व अंगणवाड्या, जेवढे काही शासकीय बांधकाम असतील त्या सर्व शासकीय बांधकामांना सोलर रूफटॉप लावू शकतं. म्हणजे विजेचं बिल येणार नाही. झेडपी शाळांना, अंगणवाडीच्या शाळांना मोठ्या पद्धतीने काम करू शकतं. त्याच्याकरता काही नियोजन आपण केलं आहे. सोबतच जर VR ODR ग्रामीण रस्ते विचार करता, ग्रामीण रस्ते फार खराब झाले आहे, तर 30-54 जो पैसा येतो हा पैसासुद्धा आपण त्या ठिकाणी ग्रामीण रस्त्याच्या विकासाकरता देतो. त्यामुळं रस्ते विकासाची योजना तयार करावी लागतं. हेल्थ सेंटर, या जिल्ह्यातले सर्व हेल्थ सेंटर आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर, यांना रूफटॉप करून त्यांना वीज देणे. 12 तास वीज सूर्यावर तयार होईल. म्हणजे त्याला ॲडिशनल सपोर्ट देणे इन्व्हर्टर देऊन. तर त्या ठिकाणी एकीकडे आपली पारंपरिक वीज, दुसरीकडे अपारंपरिक वीज, दोन्ही त्या ठिकाणी स्टॅबिलिटी इन्व्हर्टरच्या माध्यमातून प्रत्येक PSCला देणे, प्रत्येक आरोग्य केंद्राला देणे, असे अनेक विषय. आता विषय जवळपास 74 आहे ज्यातनं ग्रामविकास होऊ शकतो. अनेक विषयातनं होऊ शकतो. म्हणजे उद्याच्या काळामध्ये जर विचार केला तर आदिवासी विभागाच्या, सामाजिक न्यायाच्या, DRDAच्या, DPCच्या आणि केंद्र सरकार, राज्य सरकारच्या या सर्व योजनेचा विचार केला तर व्यवस्थितपणे जर निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं तर जिल्हा परिषद हा पायाभूत सुविधाकरता या जिल्ह्याचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता एक मोठी संस्था आहे. आणि या संस्थेला केंद्र सरकार, राज्य सरकारची मदत लागणार आहे. डबल इंजिन सरकार, देशामधलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार डबल इंजिन सरकार आहे. आमचे भागवत कराडजी यांना प्रचंड मोठा अनुभव केंद्रामध्ये आहे. रावसाहेब दानवेजींना मोठा अनुभव आहे. या ठिकाणी बसलेले अतुल सावेजी के राज्याचं जबाबदार मंत्री आहेत. मी त्यांच्या सहकारी म्हणून काम करतो आहे. आमच्या अनुराधाताई, आमचे प्रशांत बम, आमचे सर्व संजय केनेकर आमदार आहेत. आणि या व्यासपीठावर किंवा बसलेले सर्व आम्ही जो संकल्पनामा आज आम्ही या ठिकाणी देतो आहे, या संकल्पनामाला पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी सरकारकडनं आणून देण्याची जबाबदारी अतुल सावेजीची आहे. माझीसुद्धा ॲडिशनल आहे. मी सुद्धा थोडा मराठवाड्यात लक्ष टाकतो आहे. आमच्या पंकजाताई लक्ष टाकतात आहे. त्यामुळं बऱ्यापैकी आमच्या मेघनाताई बोर्डीकर ऊर्जामंत्री आहे, तेही लक्ष टाकतात आहे. त्यामुळे आम्ही सर्व मराठवाड्यातले, विदर्भातल्याकडून मी काही थोडी मदत करणार आहे. एकंदरीत अतुलजी, मी, रावसाहेब, आम्ही सर्व लोक मिळून, या पंकजाताई मिळून, आम्ही सर्व मिळून आम्ही या जिल्ह्याला मजबूती देण्याचा प्रयत्न करू. असा आरोप नसता की ते हरले म्हणून आरोप करतात. ते नेहमीच आहे. भाजप जिंकली तर भाजपचे मशीन बंद झाली होती, मशीन बदलली होती, मग पैशाचा दुरुपयोग झाला, मग व्होट चोरी झाली. म्हणजे त्यांचे ठरले नमुने 10 आणि ते जिंकले ज्या सीटवर. त्या ठिकाणी काय झालं? ज्या ठिकाणी MIMनी जिंकलं, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकली, ज्या ठिकाणी उबाटा जिंकली, त्या ठिकाणी काय झालं होतं? वेगळी मशीन होती, ती वेगळ्या आयोगाची होती, वेगळ्या सरकारचे पोलीस होते, वेगळ्या सरकारची यंत्रणा होती प्रशासकीय. काहीतरी बोलाची भात बोलाची कडी. निवडणूक हरल्यात ना. आम्ही कधीदा हरलो आहे? आम्ही हरतच राहिलो आहे, हरतच राहिलो आहे जीवनभर. 1980 पासून हरतच आलो आहे. पण आम्हीच काय, आम्ही निवडणुकीत जेव्हा पराभव आमचा होतो तेव्हा आम्ही त्यातनं शिकतो आणि शिकल्यातून जिंकतो. आम्ही रडत बसत नाही. ज्या ठिकाणी आमच्या सीट पडल्या त्या ठिकाणी आम्ही अभ्यास करतो आहे कशामुळे पडल्या आहे. शेवटी आमचं चिंतन आहे, आत्मचिंतन आहे. तिकडं बिनडोकपण आहे. आरोप केले घरी जायचं.